नमस्कार, मी नितीन मिरजकर. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज दादरी जिल्हा गौतम बुद्ध नगर उत्तर प्रदेश येथे समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपची झोप उडवणारी एक मोठी रॅली केली. या रॅलीमध्ये जवळपास 1.5 लाख लोक स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते. पश्चिम उत्तर प्रदेश जो समाजवादी पार्टीची कायम कमजोर कडी मानली जाते, म्हणजे तिथं परफॉर्मन्स कायम थोडासा कमजोर होता किंवा वीक असं त्यांचं संघटन आहे. इतके जास्त आमदार खासदार तिकडे निवडून येत नाहीत पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये. त्या पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये ही मोठी रॅली झाल्याने भाजपच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, अमित शहा असतील किंवा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची झोप उडालेली आहे, पायाखालील वाळू सरकलेली आहे. नोएडा हा जो भाग आहे म्हणजे तो गौतम बुद्ध नगर जिल्हा मानला जातो व गाझियाबाद त्याला लागून या दोन्ही जिल्ह्यात 8 जागा येतात. ते 8च्या 8 जागा भाजपच्या असून अखिलेश यादव यांनी 1.5 लाख लोक जमवली. ती पण स्वतःच्या गाड्या घेऊन आलेली लोक होती. ही दादरीची जी समानता व भाईचारा रॅली होती ही 2 महिने आधीच डिक्लेअर झाली होती. ही रॅली डिक्लेअर झाल्यापासून भाजपच्या एक चमूमध्ये हडकंप माजलेला होता व म्हणूनच त्यांनी ह्या रॅलीच्या अगोदर एक दिवस 28 मार्चला नोएडा येथील जेवर इंटरनॅशनल एअरपोर्टचं उद्घाटन ठेवलं होतं. मात्र या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केवळ 10,000 लोक जमली होती. ती पण सरकारी कर्मचारी, सरकारी वाहनं, सरकारी बस डेपो, सरकारी ST यांच्या माध्यमातून जमवलेली ही लोक होती. या उलट अखिलेश यादव यांची काल जी रॅली 29 मार्च रोजी झाली ती प्रचंड ऐतिहासिक होती. या रॅलीच्या माध्यमातून गुर्जर समाज जो भाजपवरती अलीकडच्या काळात दुखावला गेलेला आहे तो व सैनी समाज या 2 समाजाला आपल्यासोबत लांबंद जोडण्याचे काम हे अखिलेश यादव यांनी केले. मागच्या विधानसभा निवडणुकीत बघितलं असेल तर जवळपास 70 ते 80% गुर्जर समाजाची मतं ही भाजपला गेली होती. या पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये ही रॅली जी झाली त्याच्या आसपासच्या भागामध्ये जवळपास 20 जिल्ह्यात 107 विधानसभा येतात. त्या 107 विधानसभेत भाजपला 69 तर समाजवादी पार्टी आघाडीला 38 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळं भाजपनं 31 जागांची बढत या भागात घेतली होती. सहारनपूर, शामली, मुझफ्फरनगर, बिजनौर, बागपत, मेरठ, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, मुरादाबाद, रामपूर, अमरोहा असे जिल्हे येतात. हापूड. तर या भागात विशेष करून जाट समाजाचं प्राबल्य आहे. जाट समाज जवळपास 15% या पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्या खालोखाल गुर्जर समाज 10% आहे व सैनी समाज 7 ते 8% आहे. त्यानंतर मुस्लिम समाज देखील जवळपास 20% या भागात आहे. तर समाजवादी पार्टीसोबत मुस्लिम व OBCमधील ज्या जाती आहेत, काही यादव असतील, कुर्मी असतील किंवा शाक्य असतील, ह्या जाती अखिलेश यादव यांच्यासोबत आहेत. मात्र या जाती व्यतिरिक्त त्यांनी सवर्ण समाजातील जाट व गुर्जर समाज देखील अलीकडच्या काळात जोडण्याचे काम केलेले आहेत. बरेच ब्राह्मण समाजाची लोक, नेते मंडळीसुद्धा अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली पक्षात सामील झालेले आहेत. त्यामुळं मागच्या विधानसभा निवडणुकीत 33 जागा राष्ट्रीय लोकदलाला जयंत चौधरी यांच्या समाजवादी पार्टीनं दिल्या होत्या. त्या 33 पैकी त्यांना केवळ 8 जागा जिंकता आल्या व समाजवादी पार्टीचे इतर 27-28 आमदार, राष्ट्रीय लोकदलाचे 8 आमदार अशा 35-36 आमदारांच्या बळावरती त्यांनी राज्यसभेची खासदारकी समाजवादी पार्टीनं त्यांना बहाल केली. मात्र समाजवादी पार्टीनं त्यांच्याशी गद्दारी करत
भाजपसोबत या लोकसभेत गेले. 2 जागा त्यांना लोकसभेच्या मिळाल्या, दोन्ही जागा त्या जिंकल्या. त्यातील एक खासदार तर समाजवादीचाच होते, चंदन चौहान. त्यामुळं जाट समाजाला पर्याय, म्हणजे जाट समाज हा जयंत चौधरी यांचा आहे, त्यामुळं भाजप व राष्ट्रीय लोकदलाशी तो जाट समाज जास्त करून इंटॅक्ट आहे. त्यामुळं जाट समाजाला पर्यायाच्या शोधात अखिलेश यादव होते. ती कसर गुर्जर समाजाच्या व सैनी समाजाच्या माध्यमातून अखिलेश यादव यांनी भरून काढलेली आहे. राजकुमार भाटी जे फायर ब्रँड प्रवक्ते समाजवादी पार्टीचे आहेत व युवक आमदार व गुर्जर समाजाचे मोठे नेते अतुल प्रधान या दोघांच्या नेतृत्वाखाली ही जबरदस्त रॅली झाली. त्यामुळे या रॅलीतून ज्या 9 ते 10 महिन्यानंतर ज्या पुढच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये ज्या उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्याचं बिगुल या रॅलीनं वाजलेलं आहे. व ह्या रॅलीमुळं भाजप थिंक टँक मात्र जबरदस्त चिंतेत आहे. भाजप प्रचंड बॅकफूटला गेलेली या रॅलीतून दिसत आहे. पूर्वांचल व मध्य यूपी या भागात समाजवादीचा गडच आहे, त्यामुळं त्या भागात समाजवादीची प्रचंड लाट आहेच. मात्र पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये देखील समाजवादी पार्टीची मोठ्या प्रमाणात लाट या रॅलीच्या माध्यमातून दिसून येत आहे. व खास करून जे 25 ते 45 वयाचे युवक वर्ग आहेत त्यामध्ये अखिलेश यादव यांचे जबरदस्त क्रेज बघायला मिळत आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात अखिलेश यादव यांनी एक तगडं आव्हान भाजपसमोर उभं केलेलं आहे. मागच्या इलेक्शनमध्ये भाजपला 275 तर समाजवादीला 125 जागा होत्या. त्या तुलनेनं लोकसभेमध्ये अखिलेश यादवनी 80 पैकी 43 जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ 36 जागावर समाधान मानावं लागलं. त्यामुळं येणाऱ्या काळात समाजवादी सरकार स्थापनेच्या दृष्टीनं एक पाऊल पुढं उचललेलं बघायला मिळतंय. व या सरकारप्रती जी जनता नाराज आहे, मग ते ज्या सोयीसुविधा असतील, वाढलेल्या तेल पेट्रोल गॅसच्या किमती असतील, महागाई असेल, ही सर्वच गोष्टी आहेत. यावरती लोक आता कंटाळलेली आहेत. कोरोना काळ असेल किंवा आत्ताचं हे इराण आणि अमेरिकेचं युद्ध सुरू आहे त्यामुळं होणारा गैरसोय असेल, यामुळं लोकही भाजप प्रशासनावर नाराज आहेत. त्यामुळं अखिलेश यादव या नाराज लोकांसमोर एक पर्याय उभं करण्याच्या दृष्टीनं त्यांनी पहल केलेली आहे व निश्चितपणे त्यांना यश मिळेल याची शक्यता वाटते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा. तसेच आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व लाईक व सेव्ह बटनच्या शेजारी जे हार्ट शेपमध्ये थँक्स बटन आहे त्याच्यामध्ये 179, 499, 899, 1299 अशा स्वरूपात आर्थिक छोटीशी मदत करून आमच्या सामाजिक कार्य असेल किंवा समाज प्रबोधनात्मक जे व्हिडिओ बनवतो त्यासाठी छोटीशी मदत करून हातभार लावावा. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.